जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये आहे. सन्माननीय माझे सहकारी पंकजी भोयर माझ्यासोबत आहेत आणि इथे आम्ही एक नवीन योजना जी डिक्लेअर केलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना. त्याच्याबद्दल या भागामधल्या ग्रामीण तरुणांना कसं उद्योजक बनवावं ह्याच्या संदर्भामध्ये काय करता येईल यासाठी पण हा दौरा आहे. तसेच आता काही उद्घाटन केले आम्ही सकाळी. आता पण आम्ही एक गोट काय म्हणतो आपण त्याला मार्केट यार्ड. त्या मार्केट यार्ड त्याचं पण आज आम्ही पूजन करणार आहोत. आणि नदी पुनर्जीवन हाही विषय आहे. उद्या मी चंद्रपूरला जाणार आहे. आणि प्रदूषण हा पण विषय आहे. या विषयामध्ये दोन्ही मंत्रालयाच्या कार्यभारामुळे मी इथे दौऱ्यामध्ये आले. बऱ्याच गोष्टी आपण जेव्हा फिजिकली जातो तेव्हा आपल्याला दिसतात, अडचणी लक्षात येतात आणि त्या आपल्याला आयडिया देतात की एखादी योजना यशस्वी कशी करायची. तर आज मला चांगली गोट मार्केट यार्डची आयडिया इथली आवडलेली आहे. इथल्या या लोकांनी ग्रासलँड कसे म्हणजे चारा कसा उपलब्ध करता येईल वन विभागाच्या जमिनीने ह्याच्यावरही चांगला प्रयोग केलेला आहे. आणि खूप चांगला मला वाटतं जे दिव्यांग मुली आहेत त्यांच्यासाठी पण आज त्यांनी चांगलं एक पाऊल उचललेलं आहे. आणि दिवसभराचा दौरा खूप चांगला झाला, यशस्वी झाला. पालकमंत्री चांगलं काम करतात हे बघायला मिळालं. इथून काही चांगलं शिकूनही जायला मिळेल असं माझ्या दौऱ्याचा आजचा सारांश आहे. मी फक्त एवढंच सांगेन की कोणीही अशा प्रकारचे विकृत गोष्टी केल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई होते, म्हणूनच ते जेलमध्ये आहेत. आणि त्याची चौकशी न करता कशी कारवाई होईल? आपल्या न्यायालय व्यवस्थेप्रमाणेच सगळं होईल. मला तर वाटत नाही की कारवाई नाही होणार असं कुठलंही पाऊल उचललं गेलं आहे सरकारतर्फे. गृहमंत्री यांनी तात्काळ त्याच्यावर अटक वगैरे करून पुढचे प्रोसिजर सुरू आहे. ताई यांच्यावर खराच प्रकरणात कारवाई होईल का? कारण की अमरावतीमध्ये बुलडोजर तर्फे कारवाई झाली आहे या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीवर. मला हे प्रश्न तुमचा कळला नाही.